तर चला मैत्रिणींनो, आज आपल्याला फॉल लावायचा आहे. तर मी तुम्हाला सांगते, फॉल लावताना आपल्याला किती अंतर इकडं वरती सोडायचं आहे आणि कुठून फॉल लावायला सुरुवात करायची आहे. तर नक्की व्हिडिओ बघा आणि अशाच ट्रिक आणि टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे पहा, आपलं इतकं अंतर सोडून दिले आपण आणि इथूनच आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. इतका फॉल हे पहा एवढा आणि एवढी जागा आपल्याला अशी सोडून द्यायची आहे. तर ही जागा याच्यासाठी सोडून द्यायची आहे, जेव्हा आपण फॉल म्हणजे साडी घालतो ना तेव्हा ते आपल्या पर्कर वगैरे दिसू नये म्हणून तो फॉल आपल्याला इतकी जागा सोडून लावायचा असं जेणेकरून तो एकदम सेफमध्ये बसतो आणि आपल्या साडीला तो कव्हर पण करतो. पिकोची मशीन आहे ही. तर माझी मशीन गाड्याच्यावर पण चालते. आता हे पायपिंग आहे याला, तर याच्यावर कोणाची पण मशीन पिकोची चालू शकते. तर आपल्याला असं एकदम असंच लावत घ्यायचं आहे सगळं. अवघ्या 5 मिनिटातच मशीनवर फॉल लावायचा होतो. मोटर आहे बसवलेली माझ्या त्याच्यामुळे. म्हणजे कारण आपला फॉल इकडे तिकडे जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवात अशीच धरायचं म्हणजे की वाकडा तिकडा फॉल लागू नये. त्याच्यासाठी हे वाकडा फॉल लागला की आपली हातशिलाई पण वाकडीच येते आणि का नाही फॉल व्यवस्थित लागत नाही. एक वेळ फॉल लावायचा तर तो 10 वेळा उसकून लावा लागतो. त्याच्यामुळे सुरुवातीला असा एकदम सरळ फॉल लावला पाहिजे. माझी मशीन थोडासा आवाज देते, तिला रिपेअर करून आणलं तरी ती आवाजच देते. सध्या ऑइल वगैरे टाकून ठेवले, पण म्हटलं चला एक फॉल लावायचा होता मला अजून. तर हे म्हटलं चला तुम्हाला एक ट्रिक सांगावी आणि टिप्स पण होईल आणि ट्रिक पण होईल आणि तुम्हाला बघायला पण भेटेल की आज मी काय काम करते. तर हे पहा एकदम व्यवस्थित फॉल लागलाय आपला. हे पहा, पाहू शकता तुम्ही एकदम सरळ फॉल लागलाय. तर असंच फॉल लावून घ्यायचा आणि का नाही हातशिलाई पण करायची, जेणेकरून बघा तुम्हाला जर सरळ दिसत आहे ना आता एकदम सरळमध्ये येणार, काहीच अडचण येणार नाही. फॉल लावताना हातशिलाई करताना कधी कधी घोळ पडतो ना, त्यासाठी आपण हे वाकडं तिकडे शिलाई गेली की घोळ पडतो. त्याच्यासाठी तुम्ही